तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि गावी आल्यानंतरचा हा तिसरा दिवस आहे. आज माझ्या एका फ्रेंडच्या मुलाचं लग्न आहे. विशेष म्हणजे तर लग्नासाठीच आम्ही चाललो आहे. इथं खाली आलो आहे. भरपूर वारं सुटलं आहे. फ्लॅटमध्ये खाली मस्त वारं सुटतं, त्यामुळे भारी वाटतं. आणि रस्त्याचा व्ह्यू बघा. आता उद्याच बेंदूर आहे. आम्ही ज्या पहिल्यापासून बालपणीच्या मैत्रिणी होतो त्या सगळ्या येणार आहेत आणि त्यामुळे मजा येणार आहे. आज गुडूला म्हटलं चल सगळ्या मैत्रिणी दाखवत. तसं गुडूला सगळ्या माहीतच आहेत, कारण आम्ही कुठलं पण आमचा कार्यक्रम असेल तर सगळे एकत्र जमेल तसं सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेष म्हणजे आमच्या गावातली जी यात्रा असते त्यावेळेस सगळे एकमेकीला फोन करून एकत्र येण्याचं प्लॅन करतात. मस्त वाटतं लहानपणीच्या आठवणी. आणि आत्ता त्याच मुली मोठ्या झाल्यानंतर भेटल्यानंतर इकडचं तिकडचं भारी वाटतं ऐकायला. आणि पहिलं कधी वाटलं पण नव्हतं की लहानपणापासून आम्ही एकत्र आहे, नंतरसुद्धा आम्ही सगळेजणी भेटू असं कार्यक्रमानिमित्त वाटलं नव्हतं. पण आता पॉसिबल होतं आहे सगळ्यांना, सगळेच एकामेकींना भेटण्यासाठी आणि तो कार्यक्रम पण अटेंड करण्यासाठी वेळ काढून येत आहेत. भारी वाटतं. तर आता आम्ही इथं सांगोलमध्ये आलो आहे. मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे म्हणून आलो आहे. आणि विशेष म्हणजे गाडीत डिझेलच नव्हतं. आम्ही 3 पेट्रोल पंपवर गेलो, नाही आम्हाला वाटलं आता काय डिझेल भेटत नाही, पण भेटलं फायनली. लास्ट पॉइंटला भेटलं. यस मॅम. गुडू कसं वाटतंय? यस पहलवान सच बोलते, कधी पण सच बोलना चाहिए. ह्याच्या खालनं जायला सांगितलं आपल्याला ते बघा. बोलत तुम्ही पुलाच्या वरनं जायचं. राईट का लेफ्ट? मॅप घेऊन बसले गुडू. मॅप नाही, ती पटवून इस्लामाबादला गेलं तू सोलापूरला. नाही, गुडून मॅप लावला होता. मॅप लावला होता ना गुडू? लावलं होतं ग. होय ग. फोटो ग. आणि इथं आल्यानंतर गर्दी भरपूर आहे. बघू शकता इथं गाडी पार्क करायला म्हटलं आपल्याला जागा नाही. आता पुढे जावं, त्यामुळे आम्ही आता पुढे चाललो आहे. मोठा एरिया आहे इथं आणि भरपूर गर्दी आहे. म्हणजे लग्नामध्ये भरपूर माणसं असणार हे तर डन आहे. आणि गुडूनं खरं तर गावाकडची जास्त लग्न बघितलीच नाहीत. गुडूला म्हटलं चल तुला पण दाखवते लग्न कसं असतं वगैरे. म्हणजे केरळामध्ये वेगळ्या पद्धतीचं लग्नाची रीतिरिवाज वेगळंच असतो आणि आपल्या तिकडे वेगळंच असतं. एकदम ऑपोजिट आहे इकडचं आणि तिकडचं. इकडे एकदम सायलेंटमध्ये लग्न करतात आणि तिकडे आपल्या तिकडे मस्त वाजत गाजत लग्न होतं. तर सहसा गुडूला लग्न अटेंड करायला भेटतच नाही. कधी आम्ही सुट्टीला वगैरे आलो असेल कुणाचं लग्न तरच, नाही तर जास्त तिला तिच्या ह्याच्यामुळे पण भेटतच नाही. असं बघू शकता आम्ही आता हॉलच्या साईडला आलो आहे आणि म्हटलं इथंच कुठेतरी गाडी पार्क करावी आणि नंतर आतमध्ये जावं. तर आम्ही फायनली इथं पोहोचलो आहे. आणि हा सगळ्या माझ्या मैत्रिणी येत्या क्लासमेट वैशाली, स्वप्नाली आणि वेळेत पोहोचलो. खरं तर भारी वाटते ना. वैशाली थोडीशी मी जाते मग काय बाकी ठीक आहे ना. तुला फोन केला का? हां मंजू उशिरा आलेली त्यामुळे ती फोटोमध्ये नव्हतीच आमच्याबरोबर.
मस्त गावाकडचं जेवण. आता म्हटलं पोट भरून जेवण करायचं तर भरपूर गप्पा झाल्या, फोटोज काढले आणि मस्त वाटलं. म्हणजे सगळ्यांना भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद होतो आहे. आपल्या लहानपणीच्या मैत्रिणी म्हटल्या वेगळंच वाटतं, जरा ती वेगळीच फिलिंग आहे. आणि फोटो तर आम्ही भरपूर काढले. बऱ्याच जणी उशिरा आल्या होत्या त्यामुळे सगळ्याच फोटोमध्ये येऊ शकल्या नाहीत. तर आता जस्ट आम्ही निघालो आहे, म्हणजे आता आम्ही डायरेक्ट घरी नाही जाणार, एका दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण भाग तुम्हाला बघायला भेटेल. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मस्त गावाकडचं वातावरण आहे आणि होती की मला काच ओपन करून बाहेर तोंड काढून बसायचं आहे, म्हणून ती अशी बसली होती मस्त हवा खात. आणि भारी हवा पण सुटलेली आणि आत्ता चांगलं वातावरण होतं, म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि जास्त पाऊस पण नाही, मस्त असं वातावरण होतं. बाहेर पण हिरवगार असं सगळं दिसत होतं, भारी वाटत होतं, एकदम मन हॅपी होऊन जात होतं. तर मजा आली, मस्त वाटलं. लग्न पण छान झालं आणि सगळ्यांना भेटून पण भारी वाटलं. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.